माथेरान या जागतिक दर्जाच्या पर्यटन स्थळाला पाणी पुरवठा करणारे तलाव पुन्हा एकदा पाण्यानं भरू लागल्यानं धरणातील गाळ काढण्याच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. गेल्या काही दिवसांपूर्वी धरणातील गाळ काढण्यासाठी पाणी सोडण्यात आलं होतं. यासाठी सुमारे 100 मजूर लावून फावड्याच्या सहाय्यानं गाळ काढण्याचं काम करण्यात आलं. हे काम तब्बल 10 ते 12 दिवस सुरू होतं. रविवारी 23 ऑगस्ट रोजी धरणाचा दरवाजा बंद करण्यात आला. त्यानंतर 25 ऑगस्ट रोजी पुन्हा दरवाजा खुला करून धरणात साचलेलं पाणी सोडण्यात आल्याचं दिसून आलं. त्यामुळं गाळ काढण्याचं काम पुन्हा कितपत प्रभावीपणे होणार असा सवाल माथेरानकरांकडून उपस्थित केला जातोय. धरणातील पाणी कमी झाल्यामुळं माथेरान शहरातील पाणी पुरवठ्यावरही परिणाम झालाय. माथेरानमधील नागरिकांना सध्या पिण्यासह इतर वापरासाठी केवळ 1 तास पाणी पुरवठा होत असल्याचं चित्र आहे. माथेरान हे पर्यटन स्थळ असल्यानं तिथं दररोज मोठ्या संख्येनं पर्यटक येतात. अशा परिस्थितीत पाणी पुरवठा कमी झाल्यास नागरिकांसोबतच पर्यटन व्यवसायावरही याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. धरणातील पाणी सोडल्यामुळे काही भाग कोरडा पडला असून माथेरानमधील प्रसिद्ध लेक वॉटरफॉल देखील गेल्या काही दिवसांपासून बंद असल्यानं पर्यटकांमध्ये नाराजी आहे. धरणातील गाळ काढण्यासाठी तो पाण्याच्या प्रवाहाबरोबर डोंगर रांगांमध्ये सोडण्याऐवजी बाहेर काढून योग्य ठिकाणी साठवण्यात यावा अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे. गाळ पाण्याबरोबर वाहून गेल्यास तो डोंगर उतारावर साचून भविष्यात पर्यावरणीय तसंच जलप्रवाहाशी संबंधित समस्या निर्माण होऊ शकतात अशी चिंता व्यक्त केली जाते. आता धरणातील गाळ काढण्याचं काम पुन्हा किती दिवस चालणार आणि यासाठी पुन्हा पाणी सोडावं लागणार का याकडे माथेरानकरांचं लक्ष लागलंय. माथेरानची भविष्यातील पाणी टंचाई टाळण्यासाठी धरणातील गाळ काढण्याचं काम नियोजनबद्ध आणि कायमस्वरूपी पद्धतीनं करण्यात यावं अशी मागणी जोर धरतीये.